काहीच कंटेंट दिलं नाही तुझ्या बर्थडेला, तुम्हाला एवढं तरी दे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. मी आहे शरयू आणि उद्या आहे प्रणमचा बर्थडे. तर आय एम सुपर डुपर एक्सायटेड. पण माझी तब्येत थोडीफार बरं नाही आहे, कारण आम्ही लाल नाक झालाय. ओके सो आम्ही 7 तारखेला पुण्याला सकाळी मॉर्निंगला पोहोचलो आणि मग काल आणि परवा तर ऑलमोस्ट थोडं घर आवरायलाच गेलं. आणि आज आहे 9 नोव्हेंबर आणि उद्या प्रणमचा बर्थडे आहे 10ला. आणि हा व्लॉग तुम्हाला खूप लेट बघायला मिळेल, कारण आधी मी पूर्ण दिवाळी सिरीज कंप्लीट करेल आणि मग हा तुम्हाला व्लॉग केव्हा बघायला मिळेल आय डोंट नो. पण येस, तर हा 9 तारखेचा व्लॉग आहे. आणि आता ऑलमोस्ट 4 वाजले. मी थोडाफार हॉल एकदम छान सजवलाय, पण मला अजून त्याला असं डेकोरेशनचं काही केलेलं नाही आहे मी, तर ते मला करायचं आहे. आणि आता प्रणम 6:30 पर्यंत येईल. सो क्विकली मला गोष्टी काहीतरी मार्केटमधून आणायच्या. आणि वन थिंग आय वॉन्ट टू मेन्शन की आधी ना, म्हणजे जेव्हा पण आमचे बर्थडे असायचे, काही पण ओकेजन असायचं, तर आम्ही एकमेकांना लेटर लिहायचो किंवा मग ईमेल करायचो. आणि लग्न झाल्यापासून ते आम्ही एकदम बंद केलेलं आहे. सो आय एम थिंकिंग की त्याच्यासाठी एक छान हँड रिटन असं लव्ह लेटर लिहिते, कारण मी आजच माझ्या कपाटात मला हे सापडलं. तर त्यांनी हे 7 पेजेस लिहिलेलं होतं, 7 पेजेस. तर असे बरेचसे तो द्यायचा. तर त्यानंतर मी त्याला खूपदा म्हणते की तू आता का लव्ह लेटर देत नाही किंवा काही लिहत का नाही. तर तो म्हणतो आपण आता सोबतच राहतो तरी तुला माहित आहे. तर म्हणजे ही इज नॉट दॅट एक्सप्रेसिव्ह, बट तो लेटर्स थ्रू जास्त एक्सप्रेस करायचा आता तो कमी करतो. म्हणून मी माझे एक्सप्रेस म्हणजे व्हॉट आय फील. आणि या 1 वर्षात आमचं लग्नाची पण ॲनिव्हर्सरी आहे विदिन मंथ. सो आय एम सुपर डुपर एक्सायटेड. पण पहिले प्रणमचा बर्थडे, सो त्याच्यासाठी मी छान लेटर लिहील. अजून माझ्या पेजेस किती लिहायचे हे नाही ठरवलंय, पण लिहील. तर आजसाठी चला पहिले मार्केटमध्ये जाऊ, आपण पटपट सामान आणू. तर लिटरली माझ्या डोक्यात काही सुद्धा नाही आहे, काही सुद्धा नाही. मी फक्त हॉल म्हणजे थोडा आवरलाय, थोडा असा वेल मेंटेन केलाय. आणि आता मला डेकोरेशन करायचं आहे आणि मी एकटी आहे. सो आय होप. तो तर मी त्याला फोन केला होता की प्लीज मला सांग मी काय करू, प्लीज मला सांग मी काय करू. आणि ही लाईक मी येतो आणि मग तुला घेऊन जातो, मग तुला जे करायचं ते तू कर. पण हे केस अशी नाही आहे, तर आपल्याला करावं लागेल, कारण आय वॉन्ट टू मेक म्हणजे असं छान स्पेशल फॉर हिम. पण आय एम ब्लँक. सो जे पण होईल ते करूया. सो विश मी लक अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो पहिले मी आलेली आहे स्टेशनरीला आणि तिथे बरंचसं डेकोरेशनचं आणि लव्ह लेटर लिहायसाठी पेन्स असं घेतला. आणि मग मी आली केक घ्यायला आणि पटकन खूप सुंदर केक यम्मी घेतला. आणि इथे खूप मस्त मस्त स्टिकर्स होते मराठीमध्ये, आणि मग मी ते अहोवाला घेतलं. त्यानंतर मग छान फ्लॉवर्स घेतले. सो गाईज मी आणलेली आहे घरी आणि मी हे छान 5 रोजेस आणले. त्याच्यासोबत मी 5 लव्ह लेटर लिहेल आता, आणि हॅपी बर्थडे स्टिकर, केक अँड बस. जास्त काही आणलेलं नाही आहे. तर एवढ्यातच आपण खुश करण्याचा प्रयत्न करू आणि छान आपण डिनरमध्ये बनवू. सो विश मी लक, कारण की 5 वाजले आणि 6:30 पर्यंत मला कंप्लीट करायचं. जास्त काही कामाचं नाही, पण लव्ह लेटर्स लिहायचे आहेत. तर 1 बाय 1 मी त्याच्यासोबत हे फ्लॉवर्स देईल. सो डेकोरेशनमध्ये पहिले मी असं हॅपी बर्थडे स्टिकर लावलं रेडवालं, आणि त्यानंतर प्रिंटआउटचे फोटोज होते काही, तर ते लावले. आणि छान सोफ्याला असं बेडशीट एकदम रिफ्रेशिंग वाटत होतं आणि छान पीसफुल. आणि मग मी छान लव्ह लेटर लिहायला घेतले. तेवढ्यातच बेल वाजली. उद्या आहे ना पण बाय. वेलकम होम. ये वाटत आहे का स्टार्ट झालं वाटते. रिप्लाय पण लिहून ठेवलाय, काय म्हणायचं. यू आर सो स्पेशल फॉर मी टू बी सो तू नसेल एक्साइटेड, पण मी आहे. तुला माहित आहे ना, मी नाही केला तर तू कसा करशील बर्थडे.
म्हणून तू करत आहे. आय नो एव्हरीथिंग. हॅपी बर्थडे. सांगू कुठे आहे बाकीचे? 1 2 3 4 5 विराट. खूप भारी आहे. काय आहे तेवढा मोठा सोफाचा कव्हर चेंज झालेला आहे. इथे अहो माझा ब्लॉग बघत आहे आणि माझ्याकडे बघून बघून हसत आहे. म्हणून मला टीव्हीवर ब्लॉग माझे बघायला नाही आवडत. हा माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण कॅमेरा ओपन झाल्यावर मला बिलकुल सुचत नाही काय बोलायचं. आणि आता आजी म्हणजे मला आजी सासू पण ते आपण ब्लॉग करतात. नवऱ्याचं नाव कुठे आहे? नवऱ्याचं काहीच नाही. नवरा सपोर्ट नाही करत नाही. तुझं कशाला घेऊ? ते सगळ्यांना माहितीये तू सपोर्ट करतो म्हणून. सपोर्ट नाही 50% पाहिजे. आने दो. सो माझा नाक खूप लाल झालेला आहे. ते पाहत आहे ना ब्लॉग में ब्लॉग पिक्चर सपने में सपना कर रहे. एकीकडे प्रणम करत होता छान सिनेमॅटिक शूट आणि मी किचनमध्ये दिसली असेल तुम्हाला डिनर बनवताना. तर हे त्याला छान वाटलं असेल माझं प्रिपेरेशन. बर्थडेवाल्याकडूनच सगळं काम. सर्दी किती झाली तुला? बिमार वाटत. बिमार आहे का? सो आम्ही मस्त छान डिनर एन्जॉय केला आणि 12 वाजता केक कट केला. पण त्याचा फुटेज माझ्याकडून चुकून डिलीट झालेला आहे. तर हे प्रणम केक खाताना आहे. आणि आज आहे प्रणमचा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. कालच तर दिलं मी तुला. सो आजच्या व्लॉग मध्ये आपण सेलिब्रेट करणार अहोंचा बर्थडे. येस. हॅपी बर्थडे. लेट्स गो. वी आर रेडी. आणि आज काय करायचं आमचं काही सुद्धा ठरलेलं नाही आहे, है ना? तू काय ठरवलंच नाही आता काय करणार? ओ माय गॉड, मैंने कुछ ठराया नहीं है. आता जसा दिवस जाईल तसा दिवस जाईल आणि वी विल ट्राय आवर बेस्ट. होप सो. So let's get into the video. सो गाईज प्रणमचा बर्थडे आणि संडे एकाच दिवशी आलं. तर पहिले आम्ही छान पेटपूजा करायचं ठरवलेलं इराणी कॅफेला. तर आम्ही इराणी कॅफे फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम आलेलो होतो दोघं पण. तर आम्ही ब्रंच करायचा विचार केला आणि लेट्स सी. नो लॅपटॉप, नो चार्जिंग, नो स्मोकिंग, नो कॅरी बॅग, नो क्रेडिट, आउटसाइड फूड, टॉकिंग लाऊड, बार्गेनिंग, आस्किंग चेंज. पण मी ऐकलं होतं की कॅशियर खूप म्हातारे असतात. The car's flood. No sleeping. No gum under table. और कुछ काय मग आज तुझी ट्रीट आहे का मग? ये काय आहे? होच ना मग. हे काय आहे? होच आहे. तू दे ना मला बर्थडे ट्रीट. तुझी बर्थडेची ट्रीट पाहिजे तुला? माझ्या बर्थडेचे, तुझ्या बर्थडेचे, सगळ्यांचे मलाच. चला आपण इथेच ब्लॉग एंड करूया. क्या बोलते बाबली? बर्थडे बोलते. मला डबल चिंदीचं नाव. नुसतं टोस्ट कोण खाते? हा, टोस्ट लवर. चीयर्स का? चीयर्स. वाओ, इसमें बटर है. भाई मजा आ गया. सो फायनली आम्ही ट्राय करणार आहे बकलावा. मी घरी खूपदा बनवलाय म्हणजे चपातीचा. पण आता फायनली आम्ही ट्राय करणार आहे. स्कॅम कुठे? तू खा. मी पण नाही खाल्ला पण मी खूप आता इंस्टावरती ऐकलेलं आहे. बाई याच्यात हे बघ किती हे आहे सिरप. ट्राय करू का? ओके ना. मग घरी चांगला बनवते.
तुझे काही विचार ह्याच्यावरती? चॉकलेट सिरप टाकतो ना, चॉकलेट लागतो. ब्लॉगर असून सगळे बघणार. अभी कहाँ जाना है आपको बर्थडे बॉय को? जहाँ मैं ले चलू. आपण आता जाऊया मॉल मध्ये शॉपिंग. येस, माझ्यासाठी शॉपिंग. तुझ्या बर्थडेला माझ्यासाठी शॉपिंग आपण करूया. आणि तुला काही आवडलं तर मी घेऊन दे. येस, सो लेट्स गो टू शॉपिंग. कारण की पेट पूजा झालेली आहे. PS5 आपले बेबीज झाल्यावर तू त्यांच्या सोबत खेळशील. या व्यक्तीला पाहिजे PS5. हे वय आहे का PS खेळायचं? हे वय आहे का PS5 खेळायचं? कोणतं वय असतं? लहान राहावं. सो आम्ही PS5चं डिस्कशन करत पोहोचलोय मॉल ऑफ मिलेनियम वाकळला. तुझ्या बर्थडेची गर्दी आहे. सो फायनली आम्ही पोहोचलो आणि प्रणव ना इथे पहिल्यांदा या मॉलला पहिल्यांदा आलाय. मी आधी माझ्या फ्रेंड सोबत आलेली आहे. तर आज आमची नुसती शॉपिंग होणार. आणि वाकडचा मॉलचं इंटेरियर खूप सुंदर आहे कारण की हा एक लेटेस्ट मॉल आहे. दॅट्स वाय अमेझिंग इंटेरियर आणि अमेझिंग डेकोरेशन आणि खूपच सुंदर. बर्थडे बॉयची चालू आहे शॉपिंग, एक्सप्लोरिंग. सो आजचा रोल माझा एकदम बेस्ट आहे. सिर्फ देखो आणि झोपा काढा. सो माझं पूर्ण लक्ष चाललंय क्यूट ड्रेसेस वरती. पण हा सेम ड्रेस सखीजवळ आहे. येस, बर्थडे बॉय व्हॉट यू वॉन्ट? कपडा प्रेमी. सो इथे असे कलर आहे ना, ब्लॅक बीच. तर त्याच्यात सर्वात जास्त पॉपअप माझा टॉप होत आहे, माझी कुर्ती होत आहे. पजामा पार्टी करायची का बर्थडे? पजामा पार्टी झोपायसाठी 1500 मॉल में घूमता है, स्वतः है का? हेलो गाइस, आता झाली आहे ज्याचे बर्थडे वाला राहायला बाजूला स्वतः शॉपिंग करून राहिली आहे. मला एका स्टोअरमध्ये घेऊन गेली फक्त आणि काहीच नाही घेऊन गेला. सो गाईज, यू ऑल नो मी व्हेरी वेल. तर मी झोपा काढणार आणि बघणार तर बिलकुलच नाही. तर मग मी छान काही गोष्टी आवडल्या आणि ऑफकोर्स मी ट्रेंड्समधून किंवा अजिओमधूनच जास्त प्रिफर करते. तर ही कुर्ती मी घेतली आणि मला हा कलर छान वाटतोय, नेव्ही ब्ल्यू माझ्यावरती. त्यानंतर ना हे टॉप होतं, टँक टॉप किंवा क्रॉप टॉप. आणि असं मी बॉडी फिटवाला कधी घेत नाही, पण हे मला एकदम माझ्या बॉडीला खूप कॉम्प्लिमेंट करत होतं आणि प्रणवला खूप आवडलं होतं आणि मला पण आवडलं. तर मी हे घेतलं. मी असे घेत नाही पण आय लव्ह इट. आणि नंतर हे एक स्वीट शॉर्ट होतं पण ते मला नाही आवडलं. तर इसको हम करेंगे टाटा बाय बाय. तर हे मी नाही घेतलं. आणि त्यानंतर अजून एक स्वेटशर्ट होतं पण मला हे प्रिंट एकदमच म्हणजे कॅज्युअल वाटत होती किंवा नॉट सो माय टाईप. आणि हे टॉप खूप क्यूट होतं आणि याचं प्रिंट आणि हे माझ्या बॉडी टाईपला खूप छान वाटत होतं. आजचा पूर्ण दिवस शॉपिंग करणार आहे का बर्थडे बॉय? बर्थडे बॉय, बर्थडे बॉय, बर्थडे बॉय इज व्हेरी बिझी. गाईज 5:45 वाजलेले आहे आणि आम्ही स्टील शॉपिंग करतोय. थांबा मी तुम्हाला दाखवते. लुक ॲट हिम. हा म्हटला की आज मला फक्त शॉपिंग करायची आहे. वाव, इट्स सो नाईस. सो खूप जास्ती स्ट्रेसफुल झालेलं आहे आणि आज आम्ही नुसती शॉपिंग केली. नुसती मला वाटलं खूप काही करू पण म्हणजे त्याला शॉपिंग करायची होती तर शॉपिंगच केली. आता बघू, रात्री तो म्हटलं की घरीच काहीतरी ऑर्डर करू. असा साधा सुद्धा बर्थडे होणार. ॲट लास्ट गाईज, जे आवडतं ते करायचं, जे छान मस्त आनंदी ठेवतं. तर आम्ही भरभरून शॉपिंग केली दोघांनी. सो शॉपिंगच्या व्यतिरिक्त बर्थडे बॉय कॉफी पितोय. हो का?
मग बॉटल घरी घेऊन जाऊ आपण. किती शॉपिंग केली तू मग आज? खूप. किती? जेवढी तू केली तेवढी मी केली. तुझा बर्थडे आहे का आज? माझ्या नवऱ्याचा आहे बर्थडे. एका विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आपला मताचा हक्क बजावावा यासाठी. सो तेव्हा नोव्हेंबरमध्ये इलेक्शनचा माहोल होता, तर छान लहान मुलांनी डान्स बसवला होता आणि मग त्यानंतर आम्ही आलो घरी. अरे निस्ता लेटर एवढं आज काहीच कंटेंट दिलं नाही तुझ्या बर्थडेला. तुम्हाला एवढं तरी दे. मी कशाला कंटेंट देऊ? मी कुठून माझं कामच नाही कंटेंट देणं, कंटेंट बनवणं. कोणाचं काम आहे? म्हणजे कोणी ब्लॉग ओपन करेल म्हणून नवऱ्याचा वाढदिवस आहे. मग तू करायला पाहिजे ना नवऱ्याचं व्यवस्थित. त्यांनी पाहिला शर्वीचा बर्थडे कसा झाला, कोणी केला. मला वाटलं ब्लॉग बनवायचा असेल म्हणून तरी काही करा नाही एक्साइटिंग असं. दिवसभर शॉपिंग शॉपिंग शॉप. आता तेच कर तू. जसं काय माझी शॉपिंग केली मी केली ते कर काय ते तेवढं कंटेंट दे. काय कंटेंट कर ना काय म्हणा लागतंय? सर्वांना हॅपी बर्थडे. सर्वांना हॅपी बर्थडे ते पाठवून. तुमच्या विशेष मला शरीर थ्रू मिळाले आहे, तरी सर्वांचे मनपूर्वक आभार. किती पाठवलंय? 1 2 3 4 5 6 रेकॉर्डिंग. चांगले नाही कसं आता हे कोणतं काय दुष्ट्यानं म्हटलं का? मी चांगल्यानंच म्हटलं. एवढं एकदा तुमच्या विशेष भेटल्या मला असं नाही. तुमच्या विशेष शरीर थ्रू मला भेटल्या. थँक्यू सो मच. तुमच्या विशेष मला शरीर थ्रू अजूनच घे. तुमच्या विशेष मला शरीर थ्रू भेटल्या तरी तुमचे आभार मानतो मी. अरे यार किती पाठवलंय बा. किती पाठवलंय बाप. आता तू म्हणतो असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे. आता थँक्यू असते. भेटलंय ते आम्हाला. ठीक आहे विशेष भेटलाय तुमच्या सगळ्यांच्या ब्लॉग मध्येच म्हणतो. तुमच्या सर्वांच्या विशेष शरीर थ्रू व्हॉट्सअप थ्रू माझ्यापर्यंत एकदम थेट हृदयात पोहोचलेल्या आहेत. ज्यांनी मला विश केलं असेल वाढदिवसानिमित्त, ज्यांनी केलं पण नसेल, त्यांची इच्छा असेल करायची, त्यांची मी घेऊन घेतो आणि त्यांना पण मी आभार व्यक्त करतो. सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. ओके. आता ते व्हॉट्सअपवर कर. अजून आता व्लॉग वर केलं पुरं युट्यूबवर काय म्हणतात पब्लिकली. हा व्लॉग त्यांना केव्हा जाईल? मग ते तुझं काम आहे. आजच्या दिवसाचा ब्लॉग उद्याच्या सकाळी 9 वाजेपर्यंत पोस्ट झाला पाहिजे. खूप दिवाळीचं पेंडिंग आहे. अजून दिवाळी पोस्ट नाही झाली. दिवाळीत टाकशील काय उपयोग त्याचा? तुमचं विश मिळालं मला शरीर थ्रू तरी सर्वांचे थँक्यू. पाठवून द्या. मिळालं मला शरीर थ्रू तरी सर्वांचे थँक्यू. सिंगल पाठवायचं आहे का तुला? सर्वांचे थँक्यू काय आहे? सर्वांचे थँक्यू नीट बोल मॅडम. सर्वांचे धन्यवाद असते एक तर, नाही तर मग इंग्लिश आधी बरोबर आहे. फक्त थँक्यू सो मच म्हण. हॅरॅसमेंट होऊन राहिली माझी. हॅरॅसमेंट. तुमचे विश मला शरीर थ्रू मिळाले. थँक्यू सो मच. ओके. येस परफेक्शन. विश मला शरीर थ्रू मिळाले. इथंच कोणी बंद नाही करा. एवढा मोठा पॉज घेतला 2-3 सेकंड बंद केला. मला अरे भेटले तर आहे ना काही. थँक्यू नाही म्हटलं. रागवले म्हणून जावई बापू. या इन्फॉर्मेशनचं आम्ही काय करू? मिळाले. आई ग कठीण आहे बापरे. थँक्यू सो मच म्हणणं पण कठीण आहे ना.
अरे तुला मग तो टोनी असा पाहिजे तसा पाहिजे, मग हा सूर इकडे जास्त लागला आणि तो सूर कमी लागला. आता तू 10-12 पाठवले ना, त्याच्यातलं सिलेक्ट एक छान करून मी पाठवते. कुछ भी बाता कर रहे तू फालतू के. स्ट्रेस हो गया बर्थडे के दिन. हाथ नहीं लगाने का मेरे को, दूर रखो हाथ तुम्हारा. भाई हॅपी बर्थडे. पोचलं, थँक्यू. आता थँक्यू नाही म्हणू शकत मी आता अजून. माझे गाल दुखताय. आज कोणता पिक्चर आहे? टेबल लगाव तू, डिनर सेट करू थोडासा. डिनर पार्टी दे, पार्टी पार्टी बर्थडे पार्टी. सकाळी काय होतं मग दुपारी काय खाऊच तर नाही घातलं तुम्हाला आज. 2 ब्रेड खाऊ घातले फक्त. झोमॅटो ओपन करणार आहे आता. झोमॅटो ओपन झालेला आहे. सो गाईज, तुम्हाला हा व्लॉग बघून मजा आली असेल, ॲटलिस्ट लास्टमध्ये तरी मजा आली असेल, तर प्लीज कमेंट करा छान छान. आणि या बड्डे होऊन खूप 1-2 महिने झालेले आहे, पण स्टील मेमरीज मॅटर करतात. सो हिअर इट इज बड्डे व्लॉग प्रणमचा. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून. बाय बाय. कारण की आता आहे दादाचं लग्न, तर ते व्लॉग्स छान खूप अमेझिंग होणार आहेत. सो आय विल ट्राय टू शूट ॲज मच ॲज पॉसिबल आणि लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. सो लवकर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.